नमस्कार. मातृपितृ देवो भव यातील आज हा 17वा भाग. मागच्या भागात मी सांगितलं तर त्याप्रमाणे चाफळसाठी वडिलांचं मोठं योगदान होतं. श्रीराम मंदिर ट्रस्ट चाफळसाठी. त्यात एक आठवण सांगायची राहिली, महत्त्वाची आहे म्हणून सांगितली पाहिजे. कारण मी काय ह्या सगळ्याचं कुठं लिहून ठेवून असं देत नाही आहे किंवा ह्याचा मसुदा लिहिला आहे मी त्याप्रमाणे बोलतो असं नाही आहे. त्यामुळं एखाद्या मागे पुढे काही काही गोष्टी होत राहतात. त्यातलीच ही एक गोष्ट आहे. साधारणपणे 1982 बहुधा 80-81 साली चाफळला जिथं समर्थ आणि शिवाजी महाराजांची भेट झाली ती ते शिंगणवाडी गाव चाफळपासून सुमारे एक 1.5-2 किलोमीटरवरती आहे. त्या जागेत ती जागा आणि तिथं त्यांच्या भेटीचं स्मारक उभारावं असं ठरलं. चाफळ ग्रामस्थ आणि शिंगणवाडीचे ग्रामस्थ आणि त्याप्रमाणे ती जागा ट्रस्टनी घेतली आणि स्मारक उभारायचं ठरवलं. आणि त्या कामी म्हणजे पत्रद्वारे दासबोध अभ्यासक्रम चालवणारे द्वावा केळकर अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व होतं. ते शिक्षक होते. त्यांच्या कल्पनेतनं पत्रद्वारे दासबोध अभ्यासवर्ग ही कल्पना निघाली आणि माझ्या वडिलांनी त्यांना समरसेवा मंडळाच्या माध्यमातून खूप सपोर्ट केलं. त्यांच्या या उपक्रमामुळं जवळजवळ एकूण संख्या अभ्यास करणाऱ्यांची 1 लाखापर्यंत पोचली ती. आणि त्यांनी ते शिक्षक असल्यामुळं पुरस्कारप्राप्त शिक्षक होते बाबा. समर्पित व्यक्तिमत्व अतिशय. आणि त्यामुळे त्याची एक 3 स्तरीय परीक्षांची रचना केली ती त्यांनी. प्रवेश, नंतर मध्यमा, आणखीन पुढं प्रवीण वगैरे अशी. आणि त्याबरोबर नोंदणी करावी तुम्हाला प्रश्नपत्रिका पाठवली जाईल. मग त्यात एक समीक्षक नेमायचा आणि 20-25 अभ्यासार्थींच्या मागे त्यांच्याशी संपर्क ठेवायचा. असं सुरेख नेटवर्क त्यांनी उभं केलं. जेव्हा ही संकल्पना निघाली तेव्हा त्यांनी पत्राद्वारे दासबोध अभ्यास पदा म्हणायचे त्याला, त्यांना एक आवाहन केलं आणि समर्थ आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आणि तिचं भोवताली अशी जागा सुंदर डेव्हलप करण्यात आली. या पदाच्या लोकांनी खूप त्याला सहकार्य केलं. तेव्हाचे पाटणचे आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे मोठं सहकार्य होतं. ग्रामस्थांनी दोन्ही ठिकाणचं सहकार्य केलं आणि ते स्मारक उभं राहिलं. त्याच्या शेजारी बावा केळकरांच्या संकल्पनेतून देहदीपमाळ अशी एक उभी करण्यात आली. जशी देवळात दीपमाळ असते तशी ही देहदीपमाळ आणि समर्थांचा उपदेश घेऊन आपण जीवनाचं परमार्थ इच्छित साध्य करायचं अशी त्यामागची संकल्पना होती. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनासाठी तेव्हा नामदार विक्रमसिंह पाटणकर आणि माझे वडील यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री शरदराव पवार यांना बोलवलं. ते निमंत्रण स्वीकारलं आणि त्या उद्घाटनासाठी ते आले. त्यावेळी वडिलांनी मलाही बरोबर नेलं होतं. कारण मी तेव्हा ट्रस्टमध्ये काही सहभागी वगैरे नव्हतो, पण मी भाषणं वगैरे असं काय काय करत होतो. आणि तिथं उद्घाटन करून त्यानंतरची सभा चाफळच्या श्रीराम मंदिरात ते सभागृह आहे तिथं होती. आणि आयत्या वेळा मला वडिलांनी सांगितले की तू सूत्रसंचालन कर म्हणून. मग मी सूत्रसंचालन केलं त्या सभेचं. त्यात माझी एक अनावधानाने चूक झाली. कारण हे अचानक सांगितल्यामुळं कसे काय विचार करायला वेळ नव्हता. आणि त्यामध्ये रामदास स्वामींच्या बंधूंचे जे वंशज आहेत, अधिकारी स्वामी म्हणतो, ते सुगस्वामी होते व्यासपीठावर. इतरांचा उल्लेख करताना त्यांचा उल्लेख माझ्यातनं राहून गेला. पण तो राहिला आणि लक्षातही माझ्या आलं नाही. कारण मी त्या ट्रस्टशी तसा संबंधित नव्हतोच तेव्हा. आणि तो राहून गेला ही गोष्ट खरी. पुढं बरेच वर्षावरती खंत माझ्या मनात राहिली, त्यांच्याही मनात कदाचित राहिला असेल. पण शरदरावनी समावेशित भाषण केलं आणि त्याचं त्या स्मारकाचं आणि शिवाजी महाराजांचं आणि रामदासांचंही महत्त्व प्रतीत केलं. विक्रमसिंह पाटणकरांनी खूप मोठा पुढाकार केला. कारण पाटणकर घराण्याकडं खुद्द समर्थ रामदासांनी दिलेली एक पंचधातूची मूर्ती आहे श्रीरामाची, पंचायतनाची. पट्टाभिधारी श्रीरामाची मूर्ती आहे ती. आणि दरवर्षी त्यांच्याकडेही रामनवमी आणि दासनवमी दोन्ही उत्सव त्यांच्या वाड्यामध्ये अतिशय उत्साहानं ते साजरे करतात. आणि ती दीपमाळ आणि तो स्मारक आधी तिथं उभं आहे. आणि मग बँकेसंबंधी वडिलांच्या आठवणी सांगितल्या की त्यांना निवृत्त निरोप साहेब त्यांनी एक वर्षभर ते बँकेमध्ये संचालक म्हणून
होते, तर मग ते त्यातनंही निवृत्त झाले. साधारणपणे 1970-71 साली. मी तेव्हा बँकेचं इन्कम टॅक्सचं काम मीच बघत होतो. जे वडील पूर्वी बघायचे मी बघत होतो. आणि एक आपली सेवा या दृष्टीनं अतिशय नाममात्र फीमध्ये ते काम आम्ही सगळे बघायचो. बँकेशी बाबासाहेब दामलेंशी माझा स्नेह होता. त्यांनी अतिशय कर्तबगारीनं बँक वाढवली आणि काटकसरी स्वभाव त्यांचा खूप होता. म्हणजे मी तेव्हा इन्कम टॅक्स कामाला पुण्याला बरेचदा जायचो, त्यांना माहीत होतं. बँकेची स्वतःची गाडी नव्हती. मग बाबासाहेब अध्यक्ष असताना त्यांना रिझर्व्ह बँक इन्स्पेक्शन म्हणले की तुम्हाला गाडी नको का बँकेला स्वतःची, तुम्ही टॅक्सी करून कुठेतरी जाता, तर बसनी जाता, रेल्वेने जाता. मग त्यांनी नाईलाजानं एक गाडी घेतली बँकेकरता म्हणून. पण ते म्हणले तसं बँकेला कशाला खर्च पडायचं, मी माझीच गाडी घेतो आणि बँकेच्या कामाला येईल तेव्हा ते प्रवास भत्ता घेईन मी म्हणून. पण त्याचवेळी इतकी काटकसर होती त्यांची की मी तेव्हा पुण्याला खूप वेळा जायचो. तर जेव्हा बाबासाहेबांना पुण्याला जायचं असलं तर ते मला फोन करायचे. आमचे चांगले संबंध होते शेवटपर्यंत. तेही आता एक 5-6 वर्षापूर्वीच गेले. अतिशय कर्तबगार निस्वार्थी काम त्यांनी बँकेचं केलं, खूप बँक वाढवली. तर ते म्हणायचे की तू पुण्याला जाणार आहे का तुम्ही? तर मी जाणार असलो तर म्हणजे ठीक आहे, मग मी तुमच्या गाडीत नेतो, संध्याकाळी परत येणार आहे ना. आणि मग खरोखरी मी बँकेचे पैसे वाचवावेत पण असे करणारे चेअरमन बहुतेक विरळच असतील मला वाटते. आणि अर्थात कधी ते जात असले मी जायचो, मी त्यांच्या गाडीतनं गेलो कधीतरी. पण बँकेच्या कामाला गेले तरच त्या गाडीचा प्रवास खर्च लावायचा इतकी त्यांची कठोर शिस्त होती. बँकेचा माझा फक्त सल्लागार म्हणून चालू होता, बाकी काही संबंध नव्हता. म्हणजे पण अचानक एक प्रसंग असा घडला की दामलेंची रिटायरमेंटची वेळ जवळ आली आणि त्यांना संचालक मंडळाने आग्रह केला होता, पण ते ठाम होते की एकानेच फार काळ राहू नये म्हणून. कारण ते 83 सालाच्या आसपास केव्हा ते रिटायर झाले. तर 1982मध्ये मला दामले माझ्या घरी आले. भाऊकाका घरात नसताना ही वेळ बघूनच बहुतेक आले ते. ते म्हणले मी आता रिटायर होणार आहे. हो म्हणलं मला माहीत आहे आणि पुण्याला शिफ्ट होणार आहे वगैरे असं सांगत होते. म्हणजे मी आलो आहे मुद्दाम एका कामाकरता की तुम्ही बँकेचे संचालक मंडळावर तू ये. कारण आता मी रिटायर झाल्यानंतर जुनं सगळी माहिती असलेला संचालक तरुणी असावा. मी तर फार तरुण नव्हतो, पण 82-40च्या आतच होतो. तर मी म्हणलं बाबासाहेब मला इंटरेस्ट नाही त्यामध्ये काही. आणि दुसरी गोष्ट एक मी तत्त्व ठरवलं आहे की असं कोणी म्हणू नये म्हणून भाऊकाका ज्या ज्या क्षेत्रात आहेत त्या त्या क्षेत्रात मी अजिबात काम करायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं अर्कशाळा असो, ट्रस्टी कंपनी असो, समरसेवा मंडळ असो, कशातही मी गेलो नाही. आणि फक्त अंत्यसंस्काराचं काम म्हणजे ते अतिशय आवश्यक आहे काम म्हणून करतो, पण अन्यथा मला अजिबात इंटरेस्ट नाही यात. त्यातनं तुम्ही काय मला कुणीही बँकेला सांगितलं एखादं काम आहे तर ते मी जरूर करीन, पण मला संचालक पदाला इंटरेस्ट नाही. नाही, त्यांनी फार आग्रह केला की असं आहे ते सातारचं कोणीतरी पाहिजे, परंपरा माहीत असलेलं वगैरे. आणि आता तू बऱ्यापैकी सगळ्यात सेटल झालेला आहेस, सेवा म्हणून करायला नको का? तरी मी ठामच होतो. मी लावून नाही. मग 2 दिवसांनी वडिलांनी मला सांगितलं भाऊकानी की अरे दामले भेटते ते म्हणजे त्यांचं सगळे आता ठरलेलं असणार. तर मी म्हणलं नाही भाऊ का, मी तुमच्या क्षेत्रात माझ्या क्षेत्रात असं वेगवेगळं राहून दे. मी काय, कारण मी काही केलं तरी लोक होणारे माझ्या कोणचा मुलगा आहे त्यांच्यामुळं केलं. त्यामुळे माझं क्षेत्र वेगळं मी निवडीन. माझं जे काय कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे काम करेन. यश मिळेल काय मिळेल तर माहीत नाही, पण असं कुणी म्हणायला नको. पण त्याच वेळेला त्यांनी बहुतेक प्री अरेंज करून बँकेचे दुसरे संचालक जे होते इतर मुकुंदराव दापके, कांतीलवाई शहा, गोपाळराव पालकर त्यांनाही बोलवलं. मग ते आलेच होते, त्या अचानक आल्यासारखं करून सगळ्यांनी मला आग्रह केला. इतक्या ज्येष्ठ मंडळींचा अगदी नाकारायचा आपण सुद्धा किती वेळ हट्ट करायचा प्रश्न असतो. मग शेवटी मी नाईलाजानं संमती दिली. पण मग एक भाऊकानं सांगितलं की असं होईल की मी तिथं माझं काही मत मांडीन, तुमचं मत वेगळं असेल, मग उद्याला तुमच्या माझ्यामध्येही वाद निष्कारण मतभेद निर्माण होतील. त्याला असं काय होणार नाही, तुझं तू तिकडे असेल ते सांग, मी काय ढवळाढवळ करणार नाही. प्रत्यक्षात असं करणं कठीण असतं आणि पुढं काही वेळा भाऊका हे
आमचे वादाचेही प्रसंग आले, ते सांगितलं पुढे केव्हा तरी. मग त्यामुळे मग बँकेने मला करंदीकर म्हणून त्यांचे संचालक होते, त्यांच्या जागेवरती मला स्वीकृत संचालक म्हणून स्वीकारलं आणि मी 25 जून 1983ला 83ला संचालक झालो. नवीनच कामकाज म्हणजे बँकेचा इन्कम टॅक्सची माहिती असली तरी बँकिंगचा नाही, मग खूप अभ्यास केला, त्याचाही माहिती घेतली आणि दामले साहेब थोड्या दिवसात रिटायर झाले. त्याचबरोबर मिरजकर जे जन्म तेही रिटायर झाले आणि नवीन चेअरमन रिझर्व्ह बँकेच्या संमतीने यायचे होते, ते अशोक पंडित म्हणून त्यांची नियुक्ती बोर्डाने केली ती झाली. दामले असतानाच ते आले. ते स्टेट बँकेमध्ये रिजनल मॅनेजर होते, चीफ रिजनल मॅनेजर गोहत्तीला. ते अतिशय मॉडर्न विचाराचे, मॉडर्न बँकिंगचे पायी. स्टेट बँकेचे तलवार होते मुख्य, त्यांचे ते ब्ल्यू आईड बॉईज म्हणून जे धरतात, जवळची अतिशय विश्वासू, त्यामध्ये पंडितांचा समावेश होता. मग ते चेअरमन आले. मग मी बोर्डाच्या मिटिंगलाही जायला लागलो, स्कूटरवरूनच जायचो. आमचा भत्ता तेव्हा काहीतरी ₹100 वगैरे असं मिटिंगला असायचं आणि मग कामकाजात भाग घ्यायला लागलो. शेवटी आपलं कसं आहे की आपलं बुद्धी आहे, 10 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे, कुठं लावायचं तिकडे लावायचं. बँकेने खूप अभ्यास केला आणि मग त्यामधनं 2दा असे प्रसंग आले. एकदा असं झालं की माझ्या मित्राचा मुलगा बँकेत नोकरीला होता, तो ऑफिसरच्या परीक्षेला बसला, मुलाखतीलाही तो बोलावून आला त्याला. तेव्हा मी सुचवलं की याला घ्या ऑफिसरमध्ये. ते नाही झालं तर तरुण वयात असतं असं डोकं फिरलं माझं आणि मी पंडितांच्याकडे गेलो, माझा राजीनामा दिला. माझ्या शब्दाला एवढी किंमत नसली तर कशाला राहायचं इथं. पंडित एक्सपिरियन्स होते, अतिशय अनुभव होते. त्यांच्यात माझ्या खूप वेळा मिटिंगमध्ये वादविवादी व्हायचे, पण तरी आमची मैत्रीसारखं झालेलं होतं जवळजवळ. तिने तो राजीनामा घेतला आणि सांगितलं की किरकोळ गोष्टीचा भाऊ करू नकोस, हे असं चालत राहतं. म्हणून ते तो राजीनामा काढून टाकला. पहिला राजीनामा झाला. पुढं बँकेच्या सुवर्ण महोत्सवाची साल आलं. 1986ला बँकेत सुवर्ण महोत्सव होता आणि मग त्याकरता मी थोडं सार्वजनिक कामात इतर अनेक गोष्टी करत असल्यामुळं जरा काय करावं काय असं माझ्याकडे बरीचशी जबाबदारी. तर पूर्वी गोपाळ स्वरूप पाठक बँकेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळेला आले, ते उपराष्ट्रपती. त्यावेळेला पण राष्ट्रपतींना बोलूया अशी कल्पना सुचली. सुदैवानं माझा एक मित्र कर्नल मोहन काकतीकर तेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये डेप्युटी मिलिटरी सेक्रेटरी टू द प्रेसिडेंट होता. तेव्हा आम्ही वेळ वगैरे ठरवली आणि पंडित आणि आम्ही दोघे जाऊन ज्ञानी झैलसिंग राष्ट्रपती होते त्यांना भेटलो. त्यांनी खूप आमचं स्वागत केलं, चांगलं आमच्याशी मनमोकळ्या त्या गार्डनमध्ये गप्पा मारल्या 15-20 मिनटं. आम्ही समर्थांची शाल वगैरे त्यांना द्यायला गेलो होतो, पण त्यांना त्या आमच्या ज्या नियोजित वेळा होता तेव्हा वेळ नव्हता, त्यामुळे त्यांचा नकार झाला. हे घेऊन मी परत आलो तर घरी वेगळा समरप्रसंग होता की वडिलांना पंडितांचं मॉडर्न वागणं पसंत पडायचं नाही, म्हणजे पार्टी असं चालायचं कधी कधी आमचंही. वडील म्हणजे तू कशाला गेलास? म्हणलं असं काय भाऊ, काय ह्या कामाकरता गेलो, तो भेटून आलो राष्ट्रपतींना. आम्ही त्यांच्याकडे चहा घेऊन गप्पा मारून आलो. नाही म्हणजे असल्या बिकार कामात ते तिकडे जायचं नाही, असल्या मॉडर्न माणसाबरोबर, तू राजीनामा देऊन टाक. आणि घरात मतभेदाचा प्रसंग आला, तर काय करायचं. ठीक आहे, राजीनामा देऊ. मला काही मी हौसेनं मागून घेतलं नव्हतं, तुम्हीच आग्रह केला तर मी राजीनामा देऊन टाकला. पंडितांनी राजीनामा ठेवून दिला तसंच आणि मी काय तेव्हा माझ्या राजीनाम्यावर जरा ठाम होतो यावेळेला. पण मग काही लोकांनी त्यात खास मला रद्दबदली केली. आमचे एक शिरगावकर म्हणून डायरेक्टर होते, ते मुद्दाम कोल्हापूरहून आले. ते म्हणले नाही असं करू नकोस तू. आणि मुख्य एक माधवराव दाते म्हणून खूप ज्येष्ठ वकील सातारचे, जुन्या लोकांना माहीत असेल, ते एक दिवस मला रस्त्यात भेटले. ते बाजूला घेतलं मला म्हणले, अरे पांढरीचं काही ऋण आहे का नाही? जसं खेड्यावरलं खेडं आणि पांढरी म्हणजे गावाचा भाग, काळी आई आणि पांढरी मिशे, म्हणजे सातारचं ऋण आहे, असं करू नकोस. मग दामले साहेबांनी फोन केला वगैरे, मी तो राजीनामा मागितला. सुवर्ण महोत्सव आम्ही मग राज्यपालांना बोललो महाराष्ट्राच्या. आयत्या वेळा ते येत नाही असं ठरलं. खूप आमची सुवर्ण महोत्सव यशस्वी करायचं काम केलं. मग आयत्या वेळा मी तर्कतीर्थांना अध्यक्ष म्हणून बोलवलं. प्रभूपणे म्हणून तेव्हा नभोवाणी मंत्री होते विठ्ठलराव गाडगे, त्यांना बोलवलं आणि मालिनी ते राजूरकरांचं गाणं ठेवलं रात्री. सगळ्यात जुने 10 खातेदार, 10 एम्प्लॉईज
आणि 10 डिपॉझिटांचा सत्कार केला. मी त्यात खूप काम केलं आणि असं चालू होतं. अर्थात पुढं बँकेचं काय झालं तुम्हाला माहीत आहे. कारण मी सुद्धा पुढं आणखी एक तिसरा शेवटचा राजीनामा दिला. त्याचंही कारण सांगतो. संचालक मंडळामध्ये 8च वर्ष राहावं अशी एक तरतूद रिझर्व्ह बँकेने केली आणि ती मी असताना नवीन अपॉइंट असं आली. त्यामुळे आमचे सगळे जुने डायरेक्टर निवृत्त झाले. मी आणि पी जी भागवतच आम्ही उरलो होतो. मग आम्ही खूप विचारपूर्वक नवीन सगळ्या डायरेक्टर्सनांची स्वीकृत करून घेतलं आणि ते स्वीकृत डायरेक्टरांची मुदत संपत होती काहीतरी 91ला आणि माझी 91ला माझी 93ला त्यांची असं काहीतरी होतं. तर मी त्यांना विनंती केली की 88च्या सुमाराला की असं आपण करूया नको की परत 8 वर्ष संपली आणि पुन्हा एकदम 6पैकी 4 डायरेक्टर 7पैकी 4 निवृत्त झाले 5 असं नको व्हायला. तर एकेकाने तुम्ही निवृत्त व्हा. असं 2-4दा विषय झाला. हो हो म्हणायची पण पुढे काय. शेवटी काय असतं की एकदम अशी एखादी मोठ्या संख्येने डायरेक्टर निवृत्त झाले की बँकेवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून मग शेवटी मीच राजीनामा देऊन टाकला फायनल आणि 19 डिसेंबर मला वाटते 88च्या 8 डिसेंबर 1988ला मी राजीनामा देऊन टाकला, निवृत्त झालो. पुढे बँकेचं काय झालं वगैरे सगळं तुम्हाला माहीत आहे. निवृत्त झालो तरी सुद्धा बँकेच्या हिताकरता जे जे करता येतं ते करत होतो. बँकेला मॉरेटोरियम लागू झाल्यानंतर विलिनीकरण होऊ नये म्हणून सुद्धा खूप प्रयत्न केले. पण शेवटी विलिनीकरण झालं. त्या व्यथित अंतःकरणाने मी त्याचा बँकेच्या संबंध इतिहासच खूप माहिती घेऊन ताबडतोब लिहिला आणि त्याचं युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि अस्त असं पुस्तक लिहिलं. राजहंस प्रकाशनाने ते प्रसिद्ध केलं. ते पुस्तक आजही उपलब्ध आहे आणि खरोखरीच की एक मोठी संस्था साताराकरांची आणि मराठी माणसाची लयाला गेली. कारण बँक ऑफ महाराष्ट्र मराठी माणसाची म्हणायची पण त्यात मराठी माणूस राष्ट्रीयीकरणानंतर फारसा दिसला नाही आणि हे पुस्तक खूप पॉप्युलर झालं. त्याच्यावरती उलटसुलट खूप प्रतिक्रिया आल्या. त्या संघाच्या कार्यपद्धतीवर मी टीका केली ती अर्थात पुराव्यानिशी केली ती पण त्याचा अधिकृत प्रतिवाद कोणी करायला पुढे आला नाही. पण खूप प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरती आणि बँकेतलं माझं काम संपलं. पण म्हणजे वडिलांनी जी जबाबदारी दिली ती यथार्थपणे पूर्ण पार पाडू शकल्याचं मला समाधान आहे. पुढेही अनेक वर्ष बँकेचं इन्कम टॅक्सचं काम मी करत होतो. निष्पृह वृत्तीनं नाममात्र फी आकारण करत होतो. तिची एक आठवण मी माझ्या इन्कम टॅक्सच्या नवलनगरी त्या पुस्तकात युक्त झालं त्यात लिहिलेली आहे. हा सगळा पुढचा प्रकार झाला. पण या दरम्यानच माझ्या धाकट्या भावाचं माझ्याहून लहान असलेल्या अशोकचंही लग्न झालं आणि त्याची बायको कर्नाटकातली मुंडाजे गावची मंगलोरच्या मध्ये इथे चित्पावन ब्राह्मणांची वस्ती आहे. जवळ 200-300 घरं त्या परिसरात आहेत. त्यातली भिडे कुटुंबियांची कात्यायनी नाव तिचं माहेरचं आणि इकडं अंजली नाव ठेवलेलं. ते लग्न झालं म्हणजे आमच्या घरात माझी बायको मध्य प्रदेशातून आलेली आणि आता ही धाकटी भाऊजी आली ती कर्नाटकहून आलेली. तिला पण मराठी येत होतं. ते लोक घरी मराठीत बोलतात पण मराठीबरोबर इंग्लिश कानडी कारण ती MSc झालेली प्राध्यापक म्हणून काम केलेली आणि ती अशोक अंजली आमच्या घरात राहायला लागली. एकत्र कुटुंब होतं. अशोकचाही व्यवसाय हळूहळू सेट होत होता. तर नाव चांगलं दर्जेदार काम करायची म्हणून त्याची ख्याती झाली आणि या दरम्यान गुरुवार पेठेमध्ये एक जागा परांजपे वाडा म्हणूनच होता तो. तेव्हा कार्यालय काढायचं माझ्या डोक्यात आलं मंगल कार्यालय म्हणून तो एक 4-4.5 स्क्वेअर फूटचा प्लॉट त्यामध्ये बाग आणि थोडी इमारती होती. ती घेतली मी. ती घेताना अशोकच्या नावानं घेतली आणि असा काहीतरी उद्योग करायला डोक्यात. पण जसे अशोकच्या लग्नाला 3-4 वर्ष झाली तसं भाऊकांनी सांगितलं की तिथं अशोक करता घर बांधूया म्हणून. फार दूरदृष्टीचा विचार म्हणजे तुम्ही आत्ता सगळे गुण्यागोविंदात आहात पण फार काळ एकत्र राहिलं की काही ना काहीतरी खटके उडत राहतात. त्यामुळं अर्थात आमचे काही खटके उडत नाही. म्हणजे अशोकची बायको माझी बायको सगळेच गुण्यागोविंदा आम्ही नांदत होतो. पण नाही म्हणलं ते मला असं वाटतं की लांब राहिलं तर जास्त प्रेम वाढतं. मग तिथं अशोकचं घर बांधलं अशोकने. अशोक तिकडे राहायला गेला पुढच्या काळामध्ये
इकडं तोपर्यंत अच्युतचं MBBS म्हणजे मला भाऊकांच्या दूरदृष्टीचं आश्चर्य वाटते की इतकं व्यवस्थितपणे नियोजन म्हणतो आपण ज्याला प्लॅनिंग हे करून ठेवलं त्यांनी. आणि अच्युती पुढं MBBS झाला, मग DCS झाला, मग पुढे MD झाला पीडियाट्रिक्समध्ये. आणि तो सातारला यायचं ठरलं, पण त्यापूर्वीच आपलं एक हॉस्पिटल असावं म्हणून भाऊकांच्या डोक्यात कल्पना होती. आणि त्याकरता त्यांनी एक जागाही घेऊन ठेवली होती. बॅरिस्टर करंदीकरांच्या बहिणीची जागा होती, दादासाहेबांच्या बहिणीची, कुसाताई म्हणून. ती जागा वाडा होता, तो करंदी बंगला म्हणायचे त्याला, ती घेऊन ठेवली ती. आणि अच्युत येण्यापूर्वी त्यांची हॉस्पिटलची तयारी भाऊकांची सुरू झाली ती. म्हणजे तेव्हा भाऊका जवळजवळ 65च्या आत होते. पण त्यापूर्वी भाऊकांची जेव्हा 60 वर्ष पूर्ण झाली वयाची 74 साली, तेव्हा भाऊकांची आम्ही षष्ठविधी पूर्ती करायचं ठरवलं आणि चांगलं उत्तम प्लॅनिंग केलं. आता त्या आठवणी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. पण तोपर्यंत हा युनायटेड बँक असेल किंवा चाफळ असेल किंवा ही मुलांना वेगवेगळं करून देणं सुरळीत सगळं असताना ही एक महत्त्वाचा संस्कार आहे. आणि आईने अशोक वेगळं होताना घरातली भांडी-बिंडीचं त्याला आवश्यक असतील ती घेऊन जा म्हणून सांगून देऊन टाकली. अर्थात माझ्याही मनात काही नव्हतं आणि त्याच्याही मनात नव्हतं आणि आमच्या बायकांच्या मनात काही कधी असं आलं नाही की काय देत आहे आणि काय घेत आहे. कारण सगळे आपण एक आहोत अशीच आमची भावना होती. आणि त्यामागं म्हणजे आमच्या आई आणि भाऊकांचे संस्कार होते असं मला मुद्दाम नमूद केलं पाहिजे. तर आज आपण इथेच थांबूया. भाऊकांच्या षष्ठविधीचा आणि आईची आम्ही षष्ठविधी नंतर केली त्याचं आठवणी पुढच्या भागात सांगेन. तोपर्यंत नमस्कार.